श्रद्धा सबुरी आणि विश्वासाची व्याख्या बदलून टाकणारी आणखी एक थरारक आणि तितकीच धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे, ज्याने नातेसंबंधांमधील विश्वासार्हतेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलं. अमावस्येच्या दिवशी मंदिराच्या पायऱ्या चढून देवाचा आशीर्वाद घेण्याऐवजी एका महिलेनं आपल्याच पतीच्या रक्तानं त्या पवित्र भूमीला डागाळण्याचा अत्यंत थंड डोक्याने कट रचला. तंत्रज्ञानाचा वापर करून रचलेला एक भयानक सापळा आणि अवघ्या काही तासात पोलिसांनी त्याचा लावलेला हायटेक छडा याविषयीची ही घटना आहे. आज भारतात कौटुंबिक हिंसाचार किंवा अनैतिक संबंधातून पतीला संपवण्याच्या घटनांमध्ये झालेली वाढ चिंताजनक आहे. काही काळापूर्वी संपूर्ण देशाला हादरवून सोडणारे सिया गोयल प्रकरण असो, सुनीता कुशवाहा किंवा सोनम रघुवंशी यांच्याशी जोडलेल्या घटना असोत, किंवा काल परवा धाराशिव जिल्ह्यातील दैवशाला देशमुख हिने आपल्याच नवऱ्याला मारण्याची दिलेली सुपारी असो, या सर्व प्रकरणांमध्ये एक भयानक साम्य दिसतं. ते साम्य म्हणजे जोडीदाराकडूनच रचला गेलेला मृत्यूचा सापळा. अशीच एक थरारक सत्य घटना आंध्र प्रदेशातील चित्तूर आणि तमिळनाडूच्या सीमेवर घडली आहे, जी एखाद्या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटालाही मागे टाकेल. काय आहे ही संपूर्ण स्टोरी, या व्हिडिओत समजून घेऊया. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात अतिशय सामान्य पद्धतीने झाली. तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यातील सुलागिरीचा रहिवासी असलेला 23 वर्षीय रमेश होसूरमधील एका खासगी कंपनीत नोकरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. 2 वर्षांपूर्वी त्याचा विवाह शांतीपुरम येथील 19 वर्षीय हसीनी सोबत झाला होता. या दाम्पत्याला एक लहान मुलगीही होती. नातेवाईक आणि शेजाऱ्यांच्या नजरेत त्यांचा संसार अतिशय सुरळीत चालू होता आणि सुखी होता. परंतु या वरवर शांत दिसणाऱ्या संसाराच्या मागे एक भयानक वादळ घोंगावत होतं. लग्नानंतरही हसीनीचे तिच्या बालपणीच्या मित्रासोबत म्हणजेच 20 वर्षीय युगंधर सोबत प्रेमसंबंध सुरू होते. रमेशला या गोष्टीची पुसटशी देखील कल्पना नव्हती. आपल्या प्रेमाच्या आड येणाऱ्या रमेशचा कायमचा काटा काढायचा असा भयानक निर्णय हसीनी आणि युगंधर यांनी घेतला. या प्लॅनसाठी त्यांनी अमावस्येचा दिवस निवडला. हसीनीने अत्यंत हुशारीने रमेशला गुडुपल्ले मंडळातील मलप्पा कोंडा डोंगरावरील श्री मल्लेश्वर स्वामी मंदिराच्या दर्शनासाठी तयार केलं. रमेशला वाटलं की आपली पत्नी कुटुंबाच्या कल्याणासाठी देवदर्शनाचा बेत आखतीये, म्हणून तो आपल्या लाडक्या मुलीला आणि पत्नीला घेऊन बाईकवरून आनंदाने निघाला. पण त्याला माहीतच नव्हतं की हा त्याचा शेवटचा प्रवास ठरणार आहे. डोंगराकडे प्रवास सुरू असताना या क्राईम थ्रिलरचा पहिला अंक सुरू झाला. हसीनीने आपल्या फोनवरून प्रियकर युगंधरला त्यांच्या प्रवासाचं लाईव्ह लोकेशन सतत शेअर करण्यास सुरुवात केली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ती रमेशला मृत्यूच्या सापळ्याकडे ढकलत होती. युगंधर आणि त्याचे धारदार शस्त्रांनी सज्ज असलेले साथीदार त्या डोंगराळ रस्त्यावर आधीच दबा धरून बसले होते. डोंगरावरील रस्त्याच्या तिसऱ्या तीव्र वळणावर आल्यानंतर हसीनीने ठरलेल्या कटानुसार आपली हँडबॅग चालत्या बाईकवरून खाली पाडली. पत्नीची बॅग पडल्याचं पाहून रमेशने तातडीने बाईक थांबवली. तो बॅग उचलण्यासाठी खाली उतरला आणि त्याच क्षणी लपून बसलेले हल्लेखोर बाहेर आले. अचानक झालेल्या या हल्ल्याने रमेश गोंधळला. त्याने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळ काढला, पण युगंधर आणि त्याच्या साथीदारांनी त्याला जवळच्या घनदाट जंगलात 100 मीटरपर्यंत पळवून नेलं. तिथे अत्यंत निर्घृणपणे धारदार शस्त्रांनी वार करून त्याची हत्या करण्यात आली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी हा रक्ताचा खेळ सुरू होता तेव्हा रमेशची निष्पाप लहान मुलगी तिथेच जवळ उभी होती. हत्येनंतर रमेशचा मृतदेह जंगलात फेकून देऊन सर्व आरोपी तिथून पसार झाले. आता या कथेचा दुसरा आणि सर्वात थरारक भाग सुरू होतो, तो म्हणजे पोलिसांच्या तपासाचा. सुरुवातीला हा गुन्हा पूर्णपणे लपून गेला होता, कारण मृतदेह जंगलाच्या अशा भागात होता जिथे कोणाचीच नजर जाणं कठीण होतं. पण निसर्गाचा नियम आहे की गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो काहीतरी पुरावा सोडतोच. या प्रकरणात चित्तूर जिल्ह्यातील गुडुपल्ले पोलिसांचा तपास एखाद्या सस्पेन्स चित्रपटाप्रमाणे पुढे सरकला. यात गुन्हा उघडकीस येण्याचं कारण ठरली हसीनीची आई. आपली मुलगी आणि नात रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने तिने काळजीपोटी पोलिसांशी संपर्क साधला. एकाच कुटुंबातील 3 लोक अचानक गायब झाल्याने पोलिसांना संशय आला. त्यांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली. आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूच्या स्थानिक माध्यमांमधूनही या बेपत्ता कुटुंबाची बातमी पसरू लागली. पोलिसांनी सर्वप्रथम मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील आणि आजूबाजूच्या टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासायचं ठरवलं. सीसीटीव्ही स्कॅनिंग दरम्यान पोलिसांच्या हाती एक पहिला महत्त्वाचा धागा लागला, ज्याने तपास अधिकाऱ्यांचं डोकं चक्रावून सोडलं. एका फुटेजमध्ये रमेश आपली पत्नी आणि मुलीसह बाईकवरून मंदिराकडे जाताना स्पष्ट दिसत होता, परंतु त्यानंतरच्या काही तासानंतरच्या फुटेजमध्ये हसीनी पतीच्याच बाईकवर रमेश सोबत नसून इतर 2 अनोळखी पुरुषांसोबत त्या परिसरातून बाहेर पडताना दिसली.
पती गायब आणि पत्नी दुसऱ्या पुरुषांसोबत मयताच्या बाईकवर फिरत आहे या दृश्याने पोलिसांचा संशय बळावला. इथून पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा वेग वाढवला. सायबर सेलच्या मदतीने रमेश आणि हसिनी यांच्या मोबाईल फोनचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड आणि IP ड्रायव्हिंग डेटा तपासण्यात आला. हसिनीचा फोन बंद असला तरी तिने शेवटचे कोणाला कॉल केले होते आणि तिचे लोकेशन कुठे होते याचा माग पोलिसांनी काढला. तपासात स्पष्ट झालं की प्रवासादरम्यान हसिनीच्या फोनवरून एका विशिष्ट क्रमांकावर सतत डेटा ट्रान्सफर होत होता आणि तो क्रमांक युगंधरचा होता. पोलिसांनी युगंधरच्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस केलं तेव्हा त्याचं लोकेशन आणि रमेशचं शेवटचं लोकेशन एकाच जंगलाच्या परिसरात मॅच झालं. डिजिटल पुराव्यांचं हे जाळं इतकं घट्ट होतं की पोलिसांनी काही तासातच जंगलाचा तो परिसर पिंजून काढला आणि शेवटी त्यांनी रमेशचा छिन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह मिळवलाच. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी वेगानं चक्र फिरवून हसिनी, तिचा प्रियकर युगंधर आणि त्यांच्या 2 साथीदारांना वेगवेगळ्या ठिकाणांवरून ताब्यात घेतलं. जेव्हा पोलिसांनी गोळा केलेले CCTV फुटेज आणि लोकेशन डेटाचा पुरावा समोर ठेवला तेव्हा हसिनी आणि युगंधरने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी अत्यंत कौशल्याने कोणत्याही विलंबाशिवाय डिजिटल पुराव्यांच्या आधारे हा क्लिष्ट खटला अवघ्या काही तासात सोडवला. या तपासादरम्यान ग्रामस्थांनी पोलिसांना आणखी एक धक्कादायक माहिती दिली. रमेश सोबत विवाह झाला तेव्हा हसिनी ही केवळ 14 ते 15 वर्षांची अल्पवयीन मुलगी होती. इयत्ता 9वीत शिकत होती. पोलिसांनी या दाव्याचीही गांभीर्याने दखल घेतली असून जर हा दावा कागदोपत्री खरा ठरला तर आरोपींवर बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत स्वतंत्र आणि कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. एका अमावस्येच्या रात्री दर्शनाचा बहाणा करून सुरू झालेला हा प्रवास एका तरुणाच्या मृत्यूनंतर थेट तुरुंगाच्या कोठडीत जाऊन संपला. पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अचूक वापर यामुळेच एका मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश वेळेत होऊ शकला. बाकी समाजात वाढत जाणाऱ्या या गुन्हेगारी कृत्यांबद्दल तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.